पुण्यातील एका वाड्याचं काम सुरू असताना आणि त्या वाड्याच्या बांधकामासाठी लागणारी बोरवेलचं खोदकाम सुरू असताना त्या बोरवेलचा जो खड्डा आहे तो थेट पुण्यातल्या अंडरग्राऊंड असलेल्या मेट्रोला जाऊन पडला आणि त्यामुळं मेट्रोच्या त्या बोगद्याला आहे 6 इंच एवढा खड्डा पडल्याचा आपल्याला पाहायला मिळाला आहे। ही सगळी बाब आहे ती पुणे मेट्रोच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आली आणि त्यानंतर त्यांनी खडक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली। या घरमालक आणि त्यांचे जे कंत्राटदार होते किंवा ठेकेदार होते त्यांच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे। धनंजय मोठे यांची ही सगळी जागा आहे, त्यांचा हा जुना वाडा होता। शुक्रवार पेठेच्या बिलकुल खडक पोलीस स्टेशनच्या समोरच्या बाजूला हा वाडा आहे। काही दिवसांपूर्वी हा वाडा पाडण्यात आला आणि इथे नवीन कन्स्ट्रक्शन होणार आहे आणि त्यासाठी या बोरवेल खोदाईचं काम सुरू होतं। मात्र हे बोरवेल खणत असताना मेट्रोपर्यंत ते सगळं मार्ग गेला आणि त्याच्यानंतर मेट्रोच्या या मार्गिकेला जो स्वारगेट टू शिवाजीनगर मेट्रो जाते त्या मार्गिकेला आहे मोठं भगदाड पडलं आहे। हे सगळी बाब लक्षात आला, गुन्हा दाखल झाला। त्याच्यानंतर त्या मेट्रो जिथे भगदाड पडलं, जिथे बोरवेल खणत होते त्या बोरवेलच्या त्या सगळ्या ओपनमध्ये सध्या सिमेंट कॉन्क्रीट भरून तो बोरवेलचा जो खड्डा आहे तो बुजवण्यात आलाय। मात्र घरमालक आणि त्यांचा जो ठेकेदार होता त्या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही बाब सगळ्यात धक्कादायक आहे कारण स्वारगेट टू शिवाजीनगर या मार्गिकेचा हा सगळा जो मार्ग आहे तो या मार्गिकेच्या अंडर येतो। त्याच्यावरती हे सगळे वाडे आहेत आणि इथून पुढे जर हे सगळे रिकन्स्ट्रक्शनला गेले तर अशीच पुन्हा एकदा दुर्घटना उद्भवू शकते। त्यामुळे महापालिकेने आणि मेट्रो प्रशासनाकडनं या ठिकाणी जे बांधकामासाठी परवानग्या देण्यासाठी विचार करणं गरजेचं आहे। कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.